नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. अशा प्रकारची रेडी झालेली आहे. तुम्हाला फुल लुक थोड्या वेळाने बघायला मिळेलच. आता निघते कारण लेट झालेलं आहे. मी नेहमीच लेट होते कारण मला तिथे थोडंफार ताईला पण टचअप करून द्यायचं आहे, ऐशूला पण थोडंफार टचअप करून द्यायचं आहे. म्हणून मग जाते आणि बघते काय काय रेडी झालेले आहेत त्या व्यवस्थित की नाही झालेले आहेत तर, आणि नंतर जे पण होणार ते तुमच्यासोबत शेअर कर. मग आता निघायचंय माही. हो हो, आदित्य मस्त छान रेडी झालेलं आहे, एकदम ट्रेडिशनल लुक मध्ये निघायचंय. चल निघ मग. माही अशा प्रकारची रेडी झालेली आहे, मस्त दिसत आहे, छान दिसत आहे. आणि शॉर्ट हेअर मध्ये तर आणखीच चांगली दिसत आहे ती. म्हणजे मला यावेळेचं लुक आवडलं तिचं. तुम्हाला कसं वाटलं सांगाल मला कमेंट सेक्शन मध्ये. चला इथे फायनली निघालो आम्ही. घरचं आवरता आवरता खूप वेळ होऊन जातो, कितीही म्हटलं तरी आपण लवकर येऊ. आणि माझं काय ठरलं होतं की मी मेहंदीच्या दिवशीच जाते आणि मेहंदीच्या दिवशी म्हणजे पूर्ण बॅग वगैरे घेऊनच जाणार आणि तिथेच राहणार म्हणून. तर यांचं होतं की नाही मी तुला आणतो ना, काही हरकत नाही, आपण घरी येऊ आणि परत जात जाऊ. कारण कसं आहे घरी पाहुणेसुद्धा राहणार म्हणून मग आपलं पण मध्ये मध्ये नाही व्हायला पाहिजे. म्हणून मग हे बोलले की मी तुला घरी आणत जाणार आणि नेत जाणार असं करून. तर मेहंदीच्या दिवशी तर माझं जाणंच नाही झालं कारण मला बरं नव्हतं. तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते, माझ्या बर्थडेचा व्लॉगही नाही येऊ शकला कारण बर्थडेच्या दिवशीसुद्धा मला बरं नव्हतं. तर ज्यांनी ज्यांनी मला इन्स्टावर मेसेज केले किंवा मग जे सबस्क्रायबर्स आहेत आपले, ज्यांनी मला माझ्या इन्स्टा स्टोरीज वगैरे ठेवल्या किंवा मग इन्स्टावर विश केलं, काही बोलणं झालं, त्यांना माहिती आहे की माझी तब्येत बरोबर नव्हती आणि मी बर्थडे बिलकुलच सेलिब्रेट केला नाही. तशी पण माझी इच्छा नव्हती एवढी जास्त, म्हणजे आता काय एवढं मला इंटरेस्ट नाही राहिलेला आहे त्या गोष्टींमध्ये. पण ठीक आहे म्हटलं. आणि कसं होतं ते बरं नसल्यामुळे ते झालं. आणि सेकंड म्हणजे आता मेहंदीच्या दिवशी जाणं नाही झालं, हळदीच्या दिवशी गेली, म्हणजे याच्या आदल्या दिवशी थोडाफार ब्लॉग बनवला आणि मध्येच मी विसरून गेली की ब्लॉग बनवायला, म्हणून तो शेअर नाही करणं झाला तुमच्यासोबत. आता पहिल्यांदा इथे आल्याबरोबर सर्वांना भेटली आणि ताईला पहिल्यांदा आहेर केला. आहेर करणं नव्हतं झाला माझा, हळदीच्या दिवशी मी आहेरच नव्हता आणला, तो घरीच विसरून गेले होते म्हणजे आदल्या दिवशी, तर तो पण करणं नव्हतं झाला. म्हणून पहिल्यांदा ताईला आहेर केला आणि नंतर मग वर आली. तर नवरदेवाकडचे आणि नवरीकडचे हे सर्व एकत्रच आहे फॅमिली, म्हणजे माझ्या नवरदेवाकडचे पण ओळखीचे आहेत आणि नवरीकडचे पण ओळखीचे आहेत. म्हणजे आता तुम्ही मामांना ओळखत असाल तर नवरदेव म्हणजे मामांचा सख्खा साळा, तर असं म्हणून नवरदेव पण सर्व जे नवरदेवाकडचे होते ते पण सर्व ओळखीचेच होते आणि नवरीकडचे तर सर्व ओळखीचे होते. म्हणजे नवरदेवाकडचे म्हणजे माझ्या माहेरच्या साईडचे आणि नवरीकडचे म्हणजे माझ्या सासरच्या साईडचे. इथे आपल्या सबस्क्रायबर आपल्याला भेटायला आलेल्या होत्या आणि खूप क्यूट होत्या. त्यांच्या दोघीही मुली पुण्याच्या आहेत. त्यांना जशी मी दिसली तशाच त्या भेटायला आल्या, बोलायला आल्या. त्यांच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं. असंच जर तुम्हाला दिसले कुठे तर लगेच याल भेटायला, मला छान वाटते. आणि नंतर पण आपले सबस्क्रायबर्स भरपूर भेटले या लग्नामध्ये. पण कसं होतं की काही जणांना असं बोलू की नाही बोलू असं होतं. पण तुम्हाला मी सांगते, कुठे पण मी भेटली ना तर नक्की या बोलायला आणि बोला, कारण मलाही छान वाटते तुमच्यासोबत बोलून. त्याच्यामुळे आणखी इथे बस लग्नाची तयारी सुरू होती. पहिल्यांदा जे पाय धुणं वगैरे राहतात ना ते आमच्याकडे जसं आहे पद्धत.
दिवस झाला नवरदेव नवरीचा. खूप छान एंट्री झाली. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवाल आणि लग्न कसं वाटलं ते पण सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. इथे लग्न लागणं सुरू होतं, सर्वांच्या भेटी वगैरे घेतल्या लग्न लागल्यानंतर आणि सर्व नातेवाईक आपले ओळखीचेच होते, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. अद्विक कसं वाटतोय ते पण सांगाल, कारण फेटा वगैरे अद्विकने मस्त बांधला होता. आणि नंतर मग लग्न लागून झाल्यानंतर आई तर आलेलीच होती, आई पप्पा आणि गोलू आलेला होता माहेरवरून. दीपाली येऊ शकली नाही कारण इतकं छोटंसं बाळ घेऊन आई बोलली की ती खूप त्रास दिला असता तिने तनिष्काने, म्हणून दीपालीला आणलं नाही. फक्त हे तिघच जण आले होते. नंतर तर पप्पांना आणि काय म्हणतात गोलूला काम पण होतं, तर ते अमरावतीला थोड्या वेळासाठी निघून गेले होते. नंतर आई पप्पा निघून गेले. तर इथे सर्वांच्या भेटी घेतल्या, जेवढे पण आलेले होते पाहुणे त्यांच्या सर्वांच्या भेटी घेतल्या. हे माझे दीर आणि दिराणी, तर त्यांच्या मुली खूपच क्यूट आहेत, मला खूप आवडतात त्या. आणि इथे आपले आणखी सबस्क्रायबर्स भेटले होते, हे अकोल्याचे आहेत, म्हणजे नवरदेवाकडनं आलेले होते. पण ते बोलू की नाही बोलू फायनली ते बोलले आणि फोटोज वगैरे त्यांनी माझ्यासोबत क्लिक केले. असं तुम्हाला जर कुठे वाटलं ना की हो बोलायचं म्हणून, ते खूप घाबरत होते बोलायला, पण जर मी दिसली आणि तुम्हाला बोलायचं असलं तर तुम्ही बिनधास्त येऊन बोलू शकता, काही हरकत नाही. असं काही वाटू नका देऊ आणि मनात काहीच डाऊट येऊ नका, बिलकुल बिनधास्त येऊन बोलू शकता. इथे आम्ही मग स्टेजवर गेलो, स्टेजवर फोटोज क्लिक केले नवरदेव नवरीसोबत पूर्ण फॅमिली मिळून. आणि अद्विक कोणत्याच फोटोमध्ये नसतो, प्रत्येक वेळेला अद्विकला कुठून ना कुठून शोधून काढावं लागतं आणि थोड्याच वेळात तो लगेच गायब होऊन जातो. तर या फोटोमध्ये सुद्धा नाही येतो. नंतर मग इथे कन्यादान सुरू झालं. कन्यादानाच्या वेळेला तर ते आहेच, इमोशनल मोमेंट असतो तो. तर तिथे कन्यादान सुरू होतं आणि आम्ही इकडे तिकडे मग सर्वांच्या भेटी घेत होतो त्यावेळेला. नंतर मग नवरदेव नवरी चेंज करून आले, घरी जातात पहिल्यांदा. देवकोंडे वगैरे ते सर्व असतं, नाही नंतर जातात वाटतं देवकोंडीसाठी. पहिल्यांदा हे इथे चेंज करून आले. नंतर मग यानंतर सप्तपदी झाली, 7 फेरे घेतले, त्यानंतर मग देवकोंडी हलवायला जातात घरी आणि नंतर मग विदाई होते. तर या सर्व गोष्टी झाल्या. खूप छान होतं नवरदेव नवरीचं हे पण लूक, जे सप्तपदीचं लूक होतं, तुम्ही बघूनच घ्या आता. आणि इथे प्रत्येक वेळेला ह्या फटाक्यांचा पचका होतोच नेहमीच. प्रत्येकच लग्नात मी बघितलेलं आहे की ते फटाके वेळेवर फुटतच नाहीत बरोबर, म्हणजे ते एकतर कोणतं जळते नाहीतर कोणतं नाही जळत, असं निघत नाही. नंतर मग आई वगैरे पप्पा वगैरे निघाले घरी जायला, कारण वातावरण असं होतं एकदम पावसाचं वातावरण झालेलं होतं इकडच्या साईडला. आणि पप्पांना गोलू तिकडे गेलेला होता ना अमरावतीला, तर पप्पांना गोलू म्हणत होते अमरावतीला तर पाऊससुद्धा सुरू आहे. नंतर मग आम्ही पण थोडा वेळ बसलो आणि नंतर मग आम्हीसुद्धा निघून आलो. तर इथे पाऊस म्हणजे खूप असा येण्याच्या याच्यामध्ये होताच. लग्नामध्ये पाऊस नव्हता आला, पण आम्ही जसं रस्त्याने निघालो तसंच आम्हाला पाऊस सुरू झाला. आणि इथे चेहऱ्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल, खूप जास्त थकलेली होती मी. आणि चेंज करायला साडीसुद्धा नव्हती आणली दुसरी, तर म्हणून मग थोडं म्हणजे सर्व विदाई वगैरे हे ते सर्व झालं आणि नंतर मग मी निघून आली. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणखी याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग भेटते माझ्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.